हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ब्रेकआउट स्टॉक सांगणार आहे। तर आपण बघूया फर्स्ट ब्रेकआउट स्टॉक असणार आहे वास्कॉन। तर वास्कॉनमध्ये एक असं सुंदर पॅटर्न तयार झालेला आहे। तर चला मग बघूया। सपोज हा आपला वन डेचा चार्ट आहे। इथं माझा हा झिरोदाचा चार्ट असल्यामुळे आज थोडंसं लॅपटॉपला प्रॉब्लेम असल्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला यावर दाखवणार आहे। तर हा झाला आपला रेझिस्टन्स आणि हा झाला आपला रेझिस्टन्स, हा झाला आपला सपोर्ट नंतर इथं बघा, इथं चार्ट हा अप ट्रेंडमध्ये आहे आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे बघा, छान असा ब्रेकआउट आलेला आहे विथ व्हॅल्यूम्स। तर हा आपला फर्स्ट स्टॉक राहणार आहे वास्कॉन। तर याचा स्टॉप लॉस राहणार आहे 70। आता सुरू आहे, आता प्राईस सुरू आहे 86। तर आपण आता स्टॉप लॉस आपण इथं सपोर्टला सुद्धा रेजिस्टन्सला सुद्धा लावू शकतो 8380। ओके। तर आपला सेकंड स्टॉक आहे टार्मेट। तर टार्मेटमध्ये बघा, इथं टार्मेटमध्ये आपण बघूया पॅटर्न्स। हे बघा, हा इथं बघा एक राऊंड हे झाला राऊंड आणि इथे एक, तर हे इथून ब्रेकआउट आलेला आहे। तर याचं पॅटर्नचं नाव आहे कप अँड हँडल पॅटर्न। तर बघा, इथं ब्रेकआउट आला विथ व्हॅल्यूम ब्रेकआउट आलेला आहे। तर इथं आपण हा स्टॉक बघू शकता। आता 105 चालू आहे। तर आपण स्टॉप लॉस कुठं लावायचा, तर बघा, आपण रिस्क किती घेतो त्यावर आहे। तर बघा, आता सपोज रेजिस्टन्सला लावायचं म्हटलं तर 94 येईल आणि त्याच्यावरती जर लावायचं म्हटलं तर 99 येईल। अशा प्रकारे सेकंड स्टॉक आहे आपला टार्मेट। थर्ड स्टॉक आहे वैभव ग्लोबल। तर वैभव ग्लोबल बघा, वैभव ग्लोबलमध्ये वीकली पॅटर्नमध्ये बघूया। तर बघा, इथे एक छोटंसं राऊंड बॉटम तयार झालेलं आहे। इथं बघा, इथं सुद्धा आपण असं म्हणू शकतो, पण आपला तो व्हॅलिड करता येणार नाही। तो कप अँड हँडल पॅटर्न नाही, अपवर्ड डायरेक्शनला पॅटर्न्स लागत असतं। म्हणून आपण बघूया, इथं बघा, इथं कन्सोलिडेशन केलं स्टॉकने, त्यानंतर इथं विथ व्हॅल्यूम अप आला, त्यानंतर पुन्हा कन्सोलिडेशन आणि आता हे बघा, इथं छोटंसं याच्यामध्ये आपण एक लाईन ड्रॉ केली सपोज अशी। तर इथं विथ व्हॅल्यूम ब्रेकआउट आलेला आहे, आपण हे बघितलं। तर वैभव ग्लोबलसुद्धा आपण बघू शकतो। तर आपण आज 3 स्टॉक बघितले। जर तुम्हाला जर स्टॉक घ्यायचे असेल तर तुम्ही स्वतः स्टडी करा किंवा तुमच्या ॲनालिस्टला विचारा। तो स्टॉक तुम्हाला म्हणजे जो स्टॉक तुम्हाला असं वाटेल की यामध्ये जबरदस्त व्हॅल्यूम आहे किंवा जो चार्ट म्हणजे जो चार्ट तुम्हाला असं वाटेल की खूप चांगला आहे, तो स्टॉक तुम्ही घेऊ शकता। तर माझे असे व्हिडिओ बघायचे असतील स्टॉक ब्रेकआउट किंवा शेअर मार्केटविषयी इन्फॉर्मेशन, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।